Dear students, welcome in our e-learning class. Today we will learn though, although or even if. Though, although and even if means जरी, तरी, अर्थात adverb clause of contrast. Adverb clause of contrast. विद्यार्थी मित्रांनो, if we observe the title clause, and contrast means परस्पर विरोधाभास. Word though, word although or word even if, this totally indicate that some sentence is positive and some must be negative too. तर though, although, even if चा वाक्यामध्ये वापर करत असताना परस्पर विरोधाभास म्हणजेच ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट. म्हणजे उंच झाडावर घेऊन जायचं आणि तिथून खाली सोडायचं, म्हणजे टेकडी सर करायची परंतु उतरताना खाली डायरेक्ट न येता डायरेक्ट उडी घ्यायची, असा थोडक्यात याचा अर्थ होतो. मग ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट मध्ये आता कॉन्ट्रास्ट परस्पर विरोधाभास होतो. we will learn by a sentence. For example, I have thousands of possession, or I have thousands of rupees, but I can't spend it. I can't spend it. या वाक्याकडे जर आपण पाहिलं काळजीपूर्वक तर we should understand that by the first sentence I have 1,000 rupees. म्हणजे माझ्याकडे 1000 रुपये आहेत. असं वाटतं की मी खूप काही श्रीमंत. म्हणजे पहिल्या वाक्याचा जर प्रॉपर मीनिंग आपण घेतला की असं वाटतं खूप काही पॉझिटिव्ह थिंकिंग्स आहेत. परंतु पुढच्या वाक्याकडे जर आपण गेलो, या बटच्या नंतरच्या वाक्याकडे जर गेलो तर आय कांट स्पेंड इट म्हणजे ते मी काहीच खर्च करू शकत नाही. मग आपल्याला प्रश्न पडतो की जर पैसे असून सुद्धा मी जर खर्च करू शकत नसेल तर त्या पैशाचा अर्थ काय. म्हणजे पहिलं वाक्य हे पूर्णपणे पॉझिटिव्ह थिंकिंगचं आहे. पहिल्या वाक्यातून सर्व पॉझिटिव्ह विचार निघतात, परंतु दुसऱ्या वाक्यात जर गेलं तर पूर्णपणे निगेटिव्ह विचार येतात. आणि हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह या दोन विचारावर जॉईन झालेला दो, although and even if. So how to solve this sentence, or how to turn this sentence into though or although or even if. हे तीनही भाग वेगवेगळे आहेत, पण जरी ते वेगवेगळे असतील तरी त्याचा मूळ अर्थ जरी तरीच होतो. म्हणून सर्व नियम यासाठी सारखेच आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, हा भाग किंवा दो, अल्दो, इवन इफ वाक्यामध्ये कसं बदलणार? हाऊ शुड वी टर्न दिस सेंटेन्स इनटू दो, ऑल्दो और इवन इफ? यू शुड लर्न नाउ. थिंक युअरसेल्फ, आय हॅव 1000 ऑफ रुपीज. म्हणजे माझ्याजवळ 1000 रुपये आहेत. याचा सकारात्मक विचार झाला. भरपूर पैसे आहेत, परंतु जेव्हा मी ती खर्च करू शकत नाही तेव्हा याचा काहीच उपयोग नाही, म्हणजे हे निरर्थक आहे.
म्हणजे पहिला विचार जर हा पॉझिटिव्ह थिंकिंगचा असेल तर दुसरा विचार हा नक्कीच नकारार्थी दर्शवतो, हा याचा अर्थ आहे. म्हणून वाक्यामध्ये दो आणि अल्दो किंवा एवन इफचा वापर जर करायचा असेल तर दिलेल्या दोन्ही वाक्यातून पहिल्यांदा कोणता विचार सकारात्मक आहे आणि कोणता विचार नकारात्मक आहे हे पाहूया. यू मस्ट अंडरस्टँड युअरसेल्फ दॅट व्हॉट इज पॉझिटिव्ह थिंकिंग अँड व्हॉट इज निगेटिव्ह. जवळपास सगळ्याच वाक्यामध्ये बटच्या नंतरचा जो क्लॉज असतो तो नकारार्थी दर्शवतो, या उलट जो सकारात्मक विचार असतो तो सुरुवातीला येतो. म्हणजे परस्पर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजे काय की परस्पर विरोध दर्शवणारे उपवाक्य. पण याच्यामध्ये मेन क्लॉज असणार नाही. यामध्ये फक्त परस्पर विरोधी असणारी दोन वाक्य, एक सकारात्मक दर्शवणारे आणि दुसरं नकार दर्शवणारे असे दोन वाक्य या वाक्यात असतील. मग कसं करायचं आपण? लिसन नाउ. फर्स्ट इन दिस सेंटेन्स पॉझिटिव्ह थिंकिंग इज आय हॅव थाउजंड ऑफ रुपीज. म्हणजे पहिला विचार हा असा आहे, माझ्याजवळ हजारो रुपये आहेत. म्हणजे हा नक्कीच सकारात्मक विचार झाला. म्हणजे सकारात्मक विचार दर्शवणाऱ्या वाक्याच्या सुरुवातीस पहिला नियम आपण पाहूया की सकारात्मक वाक्य जे आहे त्या वाक्याच्या सुरुवातीस दो किंवा अल्दो किंवा एवन इफ चा वापर करा. म्हणजे या वाक्यामध्ये सकारात्मक वाक्य दर्शवणार आय हॅव थाउजंड ऑफ रुपीज, थाउजंड रुपीज. मग हे झालं पॉझिटिव्ह थिंकिंग करणार. मग काय करणार त्यामध्ये? पहिल्यांदा जर आपण दोचा वापर ठरवला, परीक्षेमध्ये आपल्याला एकच येईल, एक तर दो येईल किंवा अल्दो येईल किंवा इवन इफ येईल. जे परीक्षेमध्ये तुम्हाला सांगितलेले आहे तेच फक्त यात घ्यायचंय. तिन्हीचा वापर एकाच वाक्यात करायची गरज नाही. जे सांगितलं आहे तेच सोडवा. मग पहिल्यांदा आपण या वाक्यात पाहूयात की माझ्याजवळ हजारो रुपये आहेत. म्हणून जे काही सकारात्मक विचार दर्शवणार आहे याच्या अगोदर आपण काय घेतलं? दचा वापर केला. दुसऱ्या वाक्यात तुम्ही किंवा आपण सरळ पाहूया, पहिल्या वाक्य अगोदर घेऊया. आय हॅव थाउजंड ऑफ रुपीज. पहिला विचार पॉझिटिव्ह जो आहे तो घेतला. आय हॅव थाउजंड ऑफ रुपीज or 1000 रुपीज. म्हणजे सकारात्मक विचार दर्शवणाऱ्या वाक्याच्या सुरुवातीस आपण काय घेतलं? दोचा वापर केला. त्यानंतर हे जे बट आहे हे बट आपल्याला काढून टाकायचे. म्हणजे सेकंड रूल, रिमूव्ह वर्ड और कंजक्शन बट. इन्स्टेड ऑफ इट वी हॅव टू डू हियर कॉमा. म्हणजे पहिलं वाक्य संपल्यानंतर दोच्या वापरानंतर जे पॉझिटिव्ह विचार दर्शवणारे वाक्य आहे ते लिहिल्यानंतर बट हा शब्द काढून टाका, त्या ठिकाणी कॉमा द्या आणि त्यानंतर पुढील वाक्य जशास तसे लिहा. आय कांट स्पेल इट. म्हणजे जरी माझ्याजवळ हजारो रुपये असले तरी मी खर्च करू शकत नाही. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आपण इथं दो हा एकच शब्द आहे आणि या दो ह्या शब्दाचा अर्थ जरी झाला मग तरी ह्या शब्दासाठी कुठला शब्द इथं वापरला हे कधी समजेल आपल्याला? जेव्हा पूर्ण वाक्याचा अर्थ घेतला तेव्हा. म्हणजे जरी माझ्याजवळ हजारो रुपये असले तरी, म्हणजे बट हा शब्द काढला आणि इथं काय घेतलं आपण? कॉमा दिला. म्हणजे या बटच्या ऐवजीचा जो कॉमा आहे तो काय दर्शवतो? तरी हा शब्द दर्शवतो आणि त्यामुळे पुढील वाक्य पुढे कंटिन्यू करता येतं. म्हणजे जरी माझ्याजवळ हजारो रुपये असले तरी ते मी खर्च करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला नक्कीच स्पष्ट होईल की एक विचार जर सकारात्मक असेल तर दुसरा नक्कीच नकारात्मक असतो, याचा अर्थही घेतला येईल. तर हे झालं दोच्या बाबतीत. नंतर आपल्याला अल्दोचा वापर करायचा आहे. मग कसा करायचा? ते याच पद्धतीने दोच्या ऐवजी फक्त अल्दो, अल्दो. नंतर विचार पहिला सकारात्मक दर्शवणारा, दो आय हॅव थाउजंड ऑफ
or 1000 rupees. पुन्हा बट काढलं, कॉमा दिला. I can't spend it. जसं दोचा वापर केला तसाच अल्दोचा आणि तिसरा जो भाग आहे यामध्ये आपण पाहतो ते एवन इफ और एवन दो सुद्धा लिहू शकतो, एवन इफ किंवा एवन दो. म्हणून आपण इथे एवन इफ घेऊया. एवन इफ आय हॅव 1000 ऑफ or 1000 rupees. पुन्हा बट करून इथे कॉमा द्या आणि आय कांट स्पेंड इट. स्पेंड इट और स्पेंड देम. तर या पद्धतीने आपल्याला दो अल्दो एवन इफचा वापर करायचा आहे. तर आपण यानंतर पाहूयात. यासाठी एक छोटीशी नियम आहे, 2-4 नियम आहेत. त्या नियमाप्रमाणे आपण जाऊयात. सो हाऊ टू फॉलो द रूल्स. फर्स्ट you have to write the sentences and now understand the next rules. How to solve though, although or even if. Rules to follow. Students, we have to follow the rules of how to solve though, although or even if. Out of both sentences, we have to find out two thoughts. First thought is positive and second is negative. दोन्ही वाक्यातून एक सकारात्मक विचार दर्शवणारे वाक्य शोधा आणि त्यासोबत नकारात्मक विचार दर्शवणारे वाक्य शोधा. दुसरा जो नियम आहे तो नियम असा असेल की जो पॉझिटिव्ह थिंकिंगचं वाक्य आहे, म्हणजे जवळपास पहिलं जे वाक्य असतं, कारण आत्ताच आपण पाहिलं की बटच्या नंतरचं जे वाक्य आहे ते नकारार्थी दर्शवतं आणि बटच्या अगोदरचं जे वाक्य आहे ते होकारार्थी दर्शवतं. मग या दिलेल्या दोन्ही वाक्यातून पहिलं जे वाक्य असतं ते होकारार्थी असतं आणि होकारार्थी वाक्याच्या अगोदर म्हणजे यूज दो or although or even if before the positive thoughts or before the positive sentence. Before the positive sentence म्हणजे दिलेल्या होकारार्थी वाक्याच्या सुरुवातीस आपण दो किंवा अल्दो किंवा एवन इफचा वापर करा. त्यानंतरचा तो तिसरा नियम आहे rewrite the sentence till conjunction. म्हणजे कंजक्शन पर्यंतचं वाक्य जशास तसे लिहा. चौथा नियम आहे रिमूव्ह but and give comma. म्हणजे मूळ वाक्यातून बट काढा आणि तिथे कॉमा द्या. आणि पाचवा नियम rewrite the negative sentence. म्हणजे नकारार्थी वाक्य पुढे घ्या. आता या सगळ्यावरून या पाचही वाक्यावरून किंवा पाचही नियमावरून आपल्याला असं लक्षात येतं की पहिल्यांदा सकारात्मक आणि नकारात्मक वाक्य शोधा. दुसऱ्या वेळेस दो अल्दो किंवा एवन इफचा वापर होकारार्थी वाक्याच्या सुरुवातीस करा. तिसऱ्या नियमात कंजक्शन पर्यंतचं वाक्य जशास तसं द्या. बट हे कंजक्शन काढून तिथे कॉमा द्या. आणि पाचवा नियम जो आहे
त्यानंतरचं जे नकारार्थी वाक्य आहे ते लिहा. तर अशा पद्धतीची ही पाच नियम आपल्याला फॉलो करायची. म्हणजे परस्पर विरोध दर्शवणारे वाक्य हे दो किंवा अल्दो किंवा एवन इफच्या रचनेमध्ये तयार होतील. यानंतर आपण यासाठी काही 4-5 उदाहरणं घेऊया. तर सेंटेन्स नंबर फर्स्ट पाहूयात. नियम पाहिल्यानंतर एक्झाम्पल्स फॉर प्रॅक्टिस और एग्जाम्पल्स टू सॉल्व. पहिले उदाहरण. सरोज has 2 eyes but she can't see clearly. म्हणजे सरोजला 2 डोळे आहेत परंतु तिला दिसत नाही, स्पष्टपणे ती पाहू शकत नाही. या वाक्याकडे जर आपण काळजीपूर्वक लक्ष दिलं तर परस्पर विरोधाभास काय असतो ते लक्षात येईल. आणि दुसरं वाक्य जेव्हा आपण पाहू तेव्हा लक्षात येईल की पहिल्या वाक्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे सरळ सरळ सांगायचं, डोंगरावर घेऊन जायचं, खूप शहाणा म्हणायचं, खूप टेकडी पार केली म्हणायचं आणि पुन्हा टेकडीवरून डायरेक्ट ढकलून द्यायचं. अशी अवस्था ही ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्टची आहे. आणि त्यामुळं सरोजला 2 डोळे असूनही उपयोग आहे का? नाही. का? कारण ती काहीच पाहू शकत नाही. मग या वाक्यातून आपल्याला काय कसं लक्षात घेता येईल, कसं सोडवता येईल? पहिला विचार हा नक्कीच पॉझिटिव्ह थिंकिंगचा असेल. म्हणून दो किंवा अल्दो किंवा एवन इफचा वापर करा. आपण दो अगोदर घेऊया. दो पहिला विचार पॉझिटिव्ह थिंकिंग. सरोज हॅज 2 eyes. हे बट काढून टाका, त्या ठिकाणी कॉमा द्या, पुढे सी कांट सी क्लिअरली. या पद्धतीने आपल्याला दो करता येईल. आपण आता अल्दो पाहूयात दुसऱ्या वाक्यातून. फॉर एक्झाम्पल सेकंड, there is a famous spot. There is a famous spot for tourists. But we should not be reach there. म्हणजे there is a famous spot for tourists. या वाक्याचा अर्थ तो पर्यटकांसाठी ते एक प्रसिद्ध ठिकाण आहे पण तिथे आपण आता पोहोचू शकत नाही. म्हणजे किती जरी ते पर्यटकासाठी फेमस असलं तरी तिथं जातच नसेल तर त्या पर्यटन स्थळाला अर्थ राहत नाही. मग आता या वाक्यामध्ये आपण अल्दोचा वापर करूया. अल्दोचा वापर करत असताना अल्दो there is a famous spot for tourists. Comma, we should not be reach there. We should not be reach there. म्हणजे जरी आपण त्या स्पॉट पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलं तरी आपण तिथे पोहोचू शकत नाही असा यातून अर्थ घेतला जातो. यानंतर एवन इफचा आपण तिसरं वाक्य पाहूया. तर एवन इफ म्हणजे काय? एवन इफ म्हणजे जरी सुद्धा किंवा जरी तरीच.
मग उदाहरण म्हणून पाहूया. सागर has its own water, but it is totally salty. It is totally salty. No one can drink it. म्हणजे उदाहरण म्हणून काय, हे तर सागर म्हणजे समुद्र, मराठी शब्द घेतला आपण इथे. सागरामध्ये इतकं स्वतःचं पाणी असून त्याचा उपयोग आहे का? नाही. म्हणजे हे कुणी दर्शवलं? त्या बटनं. म्हणजे सागराकडे स्वतःचं पाणी खूप आहे. म्हणजे इथं आपण सागरच्या ऐवजी सी हा शब्द सुद्धा वापरू शकतो, परंतु हा शब्द मराठीमध्ये वापरला. सागर हॅज इट्स ओन वॉटर बट इट इज टोटली सॉल्टी. आपण इथं एव्हानिफचा वापर करतो. मग एव्हानिफचा वापर करताना सुद्धा तेच. एव्हानिफ म्हणजे जरी. सागर पहिला विचार कोणता? होकारार्थ दर्शवणारा. सागर हॅज इट्स ओन वॉटर. हे बट काढून टाकायचं, त्याऐवजी ते कॉमा द्यायचा आणि पुढील वाक्य जशा असतं इट इज टोटली सॉल्टी. म्हणजे सागराजवळ किती जरी अफाट समुद्र भरलेला असेल, पाणी असेल, तरी सुद्धा ते खारट आहे आणि खारट असल्यामुळे कुणीही ती पिणार नाही. यावरून विद्यार्थी मित्रांनो एक आपल्या लक्षात येतं की ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट म्हणजे परस्पर विरोधाभासी असणारी दोन वाक्य बट या शब्दाने ऑलरेडी जोडलेली असतात, परंतु ते बट हा शब्द काढून आपल्याला तीच वाक्य दो किंवा अल्दो किंवा एव्हन इफ च्या वाक्यरचनेमध्ये सोडवायची असतात. अशा पद्धतीने याला आपण ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कॉन्ट्रास्ट असे म्हणूयात. डू यू अंडरस्टँड इट? इफ यू अंडरस्टँड, वी हॅव टू सॉल्व द प्रॅक्टिस सेंटेन्स then.